वगैरे त्या ठिकाणी कशा नाही, पद्धतीचा रेट मिळतो? एक नंबर मिळाली तिची. अच्छा, इतर वाहनांपेक्षा इतर काही वाहनावर चांगलेच मिळाले रेट. चांगले रेट त्या ठिकाणी मिळाले. ठीक आहे, चकाकी असल्यामुळे शेतकरी बांधवांनो रेट त्या ठिकाणी चांगले मिळाले. या व्यतिरिक्त मला सांगू शकता तुम्ही की ह्या मिरचीमध्ये ठोसपणा जो म्हणतो आपण, म्हणजे त्यांचं असं सर 20-20 पोते माल एक्सपोर्टला जातात. हो, 20 पोते जर एकही पोतं फाडलं जातं, एक पोतं फाडलं म्हणजे 20चा भाव एका ए ग्रेड मध्ये लागला जातो पूर्ण. बरोबर. असं त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक पोत्याला आजपर्यंत मी सांगत काही गेलो नाही, पण नावानं मिरची विकली जाते माझी तिथं. ओके, बघा शेतकरी बांधवांनो, नर्सरी धारक जे प्रगतिशील शेतकरी त्याचप्रमाणे नर्सरी धारक आपल्यासोबत आहेत परिसरातील, ते पण सांगतायत की पूर्णपणे माल हा ए ग्रेडमध्ये त्या ठिकाणी जातोय. त्या व्यतिरिक्त ह्या मिरचीचं ठोसपणा कसा वाटतो तुम्हाला? एकच मिरचीचं वैशिष्ट्य आहे फक्त, तिला हा शेंडा असल्यामुळं कोणती आतर कोणती मार्केटमध्ये व्हरायटी असो, त्या शेंडा जर मिरचीला नसेल तर तिचा तिसऱ्याच तोड्यात गुंतरू व्हायची शक्यता राहते. अच्छा, कारण हा शेंड्यावर पूर्ण मिरची चालती. आणि भक्कम शेतकरी आहे, तरी याच्यावर अनुभव आहे मिरचीचा खास. हिचा शेंडा जर सरळ असेल तर मिरची लांबच राहील, जर शेंडा आखूट पडला तर ती तिसऱ्याच तोड्यात गुंतरू होईल. मिरचीचं वजन कसं वाटतं तुम्हाला? वजन एक नंबर आहे. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये मिरचीमध्ये बियांची संख्या चांगल्या पद्धतीची असल्यामुळे याला वजन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे. हा दुसरा पॉईंट आपण हायलाईट करत आहोत. पहिला पॉईंट चकाकी असल्यामुळे मार्केटला रेट चांगला मिळतो, कारण तेलातून काढल्यासारखी मिरची त्या ठिकाणी जाणवते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, फळामध्ये बियाची संख्या चांगली असल्यामुळे याला वजन चांगलं आहे. शेतकऱ्याला उत्पादन वाढीसाठी त्या ठिकाणी मदत ही होते. बरोबर. त्या व्यतिरिक्त तिसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हायरस. व्हायरस बद्दल लढायची क्षमता कशी आहे याची? व्हायरसला अति कमी बळी पडते. ओके, त्याच पद्धतीने आपण बाकी शेतकरी बांधवांना पण विचारावं. मला सांगा, व्हायरस, आता जो प्लॉट बघितला आपण, व्हायरसला लढायची क्षमता कशी आहे याची? 99% चांगला प्लॉट आहे. 99% व्हायरसचं झाड अजिबात नाहीये. असलं तर एखाद दोन असू शकतं, कारण की तिची आपण ही शकत नाही, पण 99% प्लॉट चांगला आहे सध्याच्या कंडिशनला. आता 135 दिवस झाल्यानंतर सुद्धा असं प्लॉट आज 5वा तोडा चालू आहे सध्या, काय महिला शेतात. ओके, त्याचप्रमाणे तरुण वर्ग पण आपल्याकडे आहे. तुम्ही जो प्लॉट बघितलाय, हा कोणता प्लॉट आहे? आदिरा. याच्यामध्ये तुम्हाला इतर वाहनांपेक्षा काय वेगळेपणा वाटतोय? वाटतं नाही, यावर्षी तर मिरची टिकलीच नाही, याची चांगली. बरोबर, ठीक आहे. त्याचप्रमाणे इतर पण शेतकरी बांधव त्या ठिकाणी आहेत. दादा, मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला फळाची सेटिंग कशा पद्धतीची जाणवते? फळाची सेटिंग खूप छान येते, बाकीच्या व्हरायटीपेक्षा चांगली सेटिंग. आम्ही आता माझी स्वतःची 250 एकर मिरची, याची फक्त आमची 4 तास आहे आदिराचे. माझी स्वतःची नर्सरी ते 4 नुसती लावून पाहिली होती. बाकीच्या शेतकऱ्याला आपण सांगू शकतो तर सगळ्यात आतापर्यंत 4 तासाची आता बाकीची गेली आणि 4 तास अजून पण फ्रेश त्या ठिकाणी जाणवते. बघा शेतकरी बांधवांनो, व्हायरस टॉलरन्स झाला, फळाची शायनिंग झाली, फळाचं वजन त्या ठिकाणी झालं आणि सेटिंग सुद्धा त्या ठिकाणी झाली. अशी बहुगुणी वाण त्या ठिकाणी आदिरा शेतकऱ्याच्या सेवेसाठी हजर आहे. तर आलेल्या शेतकरी बांधवांचे मी त्या ठिकाणी मनस्वी धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या व्यतिरिक्त कोणाला काही बोलायचं असलं तर ते त्या ठिकाणी आपलं फीडबॅक देऊ शकतात. काय तर